तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखेच स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी किंवा अत्यंत महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। चॅनलवर तुम्ही नवीन आलात तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, कोणता साप चावल्याने शरीराच्या प्रत्येक छिद्रातून रक्त निघत असते? खालीलपैकी कोणता साप चावल्याने शरीराच्या प्रत्येक छिद्रातून रक्त निघते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे मित्रांनो। बूम सलग या नावाचा एक असा साप असतो जो चावल्याने शरीराच्या प्रत्येक छिद्रातून रक्त निघत असते। पुढचा प्रश्न, हिवताप रोग दीर्घकाळ राहिल्याने त्याचे पर्यावसन कोणत्या रोगामध्ये होते ते सांगायचं आहे। हिवताप रोग दीर्घकाळ राहिल्याने त्यांचे पर्यावसन खालीलपैकी कोणत्या रोगात होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। या ठिकाणी हिवताप जो आहे जास्त वेळ राहिल्या कारणास्तव त्याचे जे पर्यावसन आहे पंडुरोगात होत असते। पुढचा प्रश्न पाहूया। शरीरातील हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते? शरीरातील हाडांच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। जीवनसत्व ड हे जे जीवनसत्व आहे शरीरातील हाडांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त कापड गिरण्या आहेत? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कापड गिरण्याची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न, मानवाचे डोळे पिवळ्या रंगाचे झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतो ते सांगायचं आहे। मानवाचे डोळे पिवळ्या रंगाचे झाल्यास डॉक्टर खालीलपैकी कोणता आजार झाल्याचे सांगत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो। मानवाचे डोळे पिवळे झाल्या कारणास्तव डॉक्टर त्यांना कावीळ झाल्याचे सांगत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी XX हे 2 गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये असतात ते सांगायचं आहे। XX हे 2 गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महिलांमध्ये जे आहे XX हे 2 गुणसूत्रे असतात। पुढचा प्रश्न, भारतामध्ये कुंभमेळा तर किती वर्षांनी साजरा केला जातो किंवा भरवला जातो ते सांगायचं आहे। भारतामध्ये कुंभमेळा एकूण किती वर्षांनी साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। तर 12 वर्षांनी भारतामध्ये कुंभमेळा साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये दर 12 वर्षांनी एकूण किती शहरामध्ये कुंभमेळा साजरा केला जात असतो? भारतामध्ये दर 12 वर्षांनी एकूण किती शहरामध्ये कुंभमेळा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। भारतामधील एकूण 4 शहरामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, मासे पाण्यामध्ये कशाच्या सहाय्याने शोषण करतात ते सांगायचं आहे। मासे हे पाण्यामध्ये खालीलपैकी कशाच्या सहाय्याने शोषण करीत असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील। कल्ल्याच्या सहाय्याने मासे जे आहे पाण्यामध्ये श्वसन करत असतात। पुढचा प्रश्न, डमडम विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? डमडम विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कोलकाता शहरामध्ये डमडम विमानतळ स्थित आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ आहे। पुढचा प्रश्न, रातांधळेपणा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? रातांधळेपणा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। अजीवनसत्वाच्या अभावी मानवामध्ये रातांधळेपणा हा आजार निर्माण होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। सिंकोना झाडाच्या सालीपासून कशाचे औषध तयार केले जात असते? सिंकोना झाडाच्या सालीपासून खालीलपैकी कोणत्या रोगाचे औषध तयार केले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। हिवतापीचे जे औषध आहे सिंकोना झाडाच्या सालीपासून तयार केले जात असते। पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतामध्ये आधार कार्ड असणाऱ्यांची एकूण संख्या किती बिलियन आहे ते सांगायचं आहे। संपूर्ण भारतामध्ये आधार कार्ड असणाऱ्यांची एकूण संख्या ही किती बिलियन आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 1.3 बिलियन एवढी जे आहे संपूर्ण भारतामध्ये आधार कार्ड असणाऱ्यांची संख्या आहे। पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध असलेले ताजमहाल ही वास्तू कोणत्या नदीकाठी वसलेली आहे ते सांगायचं आहे। जगप्रसिद्ध असलेली ताजमहाल ही वास्तू खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। यमुना नदीकाठी जगप्रसिद्ध असलेली ताजमहाल वास्तू स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया।
पृथ्वीवरून मंगल ग्रहावर मेसेज पोहोचण्यास किती मिनिटाचा कालावधी लागत असतो? पृथ्वीवरून मंगल ग्रहावर मेसेज पोहोचण्यासाठी एकूण किती मिनिटाचा कालावधी लागतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहिला मित्रांनो. पृथ्वीवरून जो आहे मंगल ग्रहावर मेसेज पोहोचण्यासाठी एकूण 15 मिनिटाचा कालावधी लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. दिवसात सुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील कोणता ग्रह आहे ते सांगायचं आहे. दिवसात सुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 ग्रह शुक्र ग्रह असा एक ग्रह आहे सूर्यमालेतील एकमेव जो की दिवसा सुद्धा आपल्याला दिसू शकत असतो. पुढचा प्रश्न. दुधामध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात? दुधामध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात? ऑप्शन क्रमांक 4 ग्रह मित्रांनो दुधामध्ये जे आहे जीवनसत्व, क्षार तसेच प्रथिने हे सर्व घटक समाविष्ट झालेले असतात. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या गावामध्ये एकाही लोकाच्या घराला दरवाजा नाही ते सांगायचं आहे? भारतामध्ये कोणत्या गावामधील एकाही लोकाच्या घराला दरवाजा नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शनी शिंगणापूर येथील जे आहे एकाही लोकांच्या घराला दरवाजा नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मॉरिशस या देशामध्ये किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहतात ते सांगायचं आहे मित्रांनो. मॉरिशस या देशामध्ये एकूण किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. 75% पेक्षा जास्त जे आहे मॉरिशस देशामध्ये भारतीय वंशाचे लोक राहत असतात. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या गावातल्या एकाही बँकेला दरवाजा नाही ते सांगायचं आहे? भारतातील कोणत्या गावातल्या बँकेला दरवाजा नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शनी शिंगणापूर येथील बँकेला जे आहे एकही दरवाजा नाही. पुढचा प्रश्न. मद्यपानामुळे शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होत असतो? मद्यपानामुळे शरीरामध्ये खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नायसिनचा जो अभाव आहे मद्यपानामुळे शरीरामध्ये निर्माण होत असतो. पुढचा प्रश्न. कोविड लसीची सुरुवात करणारा जगातील प्रथम देश खालीलपैकी कोणता ठरलेला आहे ते सांगायचं आहे? कोविड लसीची सुरुवात करणारा जगातील प्रथम देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रशिया हा एक असा देश ठरलेला आहे ज्यांनी सर्वप्रथम कोविड लसीची सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शहरामध्ये तलावांच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता गॅस वापरला जात असतो? शहरामध्ये तलावांच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. क्लोरीन हा जो गॅस आहे तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी शहरामध्ये वापरला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कुपोषण खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असते? कुपोषण खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. प्रथिनांच्या अभावाचे आहे कुपोषण निर्माण होत असते. पुढचा प्रश्न. भारतातील कोणते पंतप्रधान एकदाही संसदेमध्ये गेलेले नव्हते ते सांगायचं आहे? भारतातील कोणते पंतप्रधान संसदेमध्ये एकदाही गेलेले नव्हते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 राहील. चरण सिंह हे एक असे पंतप्रधान होऊन गेलेले आहे ज्यांनी संसदेमध्ये पाऊल देखील ठेवलेला नव्हता. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये ग्रामीण क्षेत्राकडून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या क्षेत्रात होत आहे ते सांगायचं आहे? भारतामध्ये ग्रामीण क्षेत्राकडून सर्वात जास्त स्थलांतर खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होत आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतामध्ये ग्रामीण क्षेत्रातून जे आहे शहरी भागांमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होत आहे. पुढचा प्रश्न. प्रत्येक व्यक्तीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षापासून देण्यात आलेला आहे? प्रत्येक व्यक्तीला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून प्राप्त झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1989 या वर्षापासून भारतामध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी टूथपेस्ट बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? टूथपेस्ट बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग जो आहे टूथपेस्ट बनवण्यासाठी केला जात असतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण किती नद्यांचा समावेश आहे ते सांगायचं आहे मित्रांनो? महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या नद्यांची संख्या ही एकूण किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या नद्यांची जी संख्या आहे एकूण 3 एवढी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात थंड महिना खालीलपैकी कोणता असतो ते सांगायचं आहे? भारतामध्ये सर्वात थंड महिना खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जानेवारी हा जो महिना आहे भारतामध्ये सर्वात थंड महिना असतो. पुढचा प्रश्न. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर किती वेळा भारतीय रुपयांचे अवमूल्यन करण्यात आलेले आहे? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एकूण किती वेळा भारतीय रुपयांचे अवमूल्यन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी
एक योग्य राहील स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे आहे आतापर्यंत भारतीय रुपयाचे अवमूल्यन जे आहे 3 वेळा करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी छापा टाकून खालीलपैकी कोणाची बोटे तोडलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील शाहिस्ते खान यांची बोटे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी छापा टाकून तोडलेली होती. जन्मलेले मूल सतत कोणत्या कारणास्तव झोपत राहत असते? जन्मलेले मूल खालीलपैकी कोणत्या कारणास्तव सतत झोपत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, जन्मलेल्या मुलाचा जो मेंदू आहे 50% ग्लुकोजचा उपयोग करत असल्या कारणास्तव जन्मलेले जे मूल आहे सतत झोपत असते. पुढचा प्रश्न पाहूया. डोळ्याचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतात? डोळ्याचे विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील अजीवनसत्वाच्या अभावी डोळ्यांचे विकार होत असतात. पुढचा प्रश्न, ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व असते? ऊसाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, सी जीवनसत्व जे आहे ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असते. पुढचा प्रश्न पाहूया. संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असल्यास त्यास कोणता कायदा म्हटले जाते ते सांगायचं आहे. संसदेने केलेला कायदा घटनेविरोधी असेल तर त्यास काय संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, संसदेने केलेला कायदा घटनाविरोधी असेल तर त्यास अल्ट्राव्हिरस असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे? अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील जठराचे जे कार्य आहे अन्नाचे पचन करणे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता प्राणी घायाळ झाल्याने माणसासारखेच रडत असतो? खालीलपैकी कोणता प्राणी घायाळ झालेले माणसासारखेच रडत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील अस्वल हा जो प्राणी आहे घायाळ झालेले माणसासारखेच रडत असतो. पुढचा प्रश्न, जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी फक्त 27 लोक राहत असतात? जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी फक्त 27 लोक राहत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सिलेंड नावाचा एक असा देश आहे ज्या देशामध्ये फक्त 27 लोकच राहत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे? शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, कॅल्शियमचे जे आहे शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या स्त्रीला अतिशय घातक असतो? कावीळ रोग खालीलपैकी कोणत्या स्त्रीला अतिशय घातक असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, गरोदर स्त्रीला जे आहे कावीळ हा रोग अतिशय घातक असतो. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा राजा म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जात असते? शेतकऱ्यांचा राजा म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील छत्रपती शाहू महाराज यांना जे आहे शेतकऱ्यांचा राजा असे म्हणून ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला कशाची अत्यंत गरज असते? अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला खालीलपैकी कशाची गरज असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील सूर्यप्रकाशाची जी गरज आहे वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर असते. पुढचा प्रश्न पाहूया. डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक गेला तर कायमचे अंधत्व येऊ शकत असते? डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक गेला तर कायमचे अंधत्व येऊ शकते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील फेविक्विक हा जो घटक आहे डोळ्यात गेल्या कारणास्तव कायमचे अंधत्व येऊ शकत असते. जन्मलेल्या मुलाचा मेंदू त्यांच्या शरीरातील एकूण किती टक्के ग्लुकोजचा उपयोग करतो ते सांगायचं आहे. जन्मलेल्या मुलाचा मेंदू त्याच्या शरीरातील एकूण किती टक्के ग्लुकोजचा उपयोग करत असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, जन्मलेल्या मुलाचा मेंदू जो आहे त्याच्या शरीरातील एकूण 50% ग्लुकोजचा उपयोग करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करते? सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करते? ऑप्शन क्रमांक 4 राहील सहारा वाळवंट जो आहे मित्रांनो एकूण 11 देशाच्या सीमेला स्पर्श करते. पुढचा प्रश्न, कोणत्या पाण्याचे थेंब मानवाचा तणाव जो आहे 50% कमी करत असते? कोणत्या पाण्याचे थेंब हे मानवाचा तणाव 50% एवढा कमी करत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, पावसाच्या पाण्याचे जे थेंब आहे मानवाचा जो तणाव आहे 50% कमी करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील सोयाबीन या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जे आहे अतिशय जास्त असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी जिमला जाणारे लोक जास्त करून अंड्यातील कोणता भाग खात असतात? जिमला जाणारे लोक जास्त करून अंड्यातील कोणता भाग खात असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील जिमला जाणारे जे लोक आहेत जास्त करून अंड्यातील पांढरा भाग खात असतात.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आवडेलीच आहे आणि त्या कारणास्तव एक लाईक सुपर क्लासेस होण्याच्या पूर्वी नक्कीच करायचं आहे. तसेच जर आपण घरी बसून ऑनलाईन बिलकुल माझ्यासारखे पैसे कमवू इच्छित असाल, मी आपल्याला शिकवण्यासाठी कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या चॅनलला व्हिजिट करण्यासाठी, भेट देण्यासाठी त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर डिस्क्रिप्शन समजत नसेल, सध्या तुम्ही जो सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.